प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारा चित्रपट यवतमाळ जिल्ह्यातील नेर सारख्या ठिकाणी व्हावा ही म्हणजे नेरवासियासाठी एक परवानगी आहे। मुंबई पुण्यातील कामाच संतोष कुमार यांनी नवनाथ दरोई यांना सोबतीला घेऊन विना खोडवे यांच्या मदतीने त्रिदेव फिल्म्स प्रस्तुत एक क्षण विलक्षण हा चित्रपटाची निर्मिती करण्यात यशस्वी झाले। या चित्रपटाची शूटिंग पुण्यासह विदर्भात झाली असून टेक्निकलची संपूर्ण प्रक्रिया मुंबई येथील आय फोकस स्टुडिओ मध्ये पार पडली। हा चित्रपट कुटुंबातील सगळ्यांनी बघावा असे डॉक्टर मंगेश बनसोड आय फोकस स्टुडिओ मध्ये आले असतानाही म्हणाले, या चित्रपटाच्या प्रीमियरला मी नेर येथे येणार आहे। हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या प्रीमियर साठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार नेर येथे येणार आहे। हा चित्रपट प्रत्येक घरातील जिव्हाळ्याचा असून मनोरंजनात्मक बरोबरच भावनात्मक आहे। या चित्रपटामध्ये अरुण नलावडे, रोहित माने, सिया पाटील, मनीषा इंगडे, महेश कोकाटे, नवनाथ दरोई, सरला इंगडे, प्रतिभा पवार, मनोज सामदेकर, संदीप साकोरे, वीणा खोडवे, बापूराव रंगारी, ऋषिकेश नवल, विप्लव इंगडे, सचिन शेडके, आनंद खोडवे, प्रगती दरोई, बाल कलावंत आरव गढवाल, आर्या गढवाल, आरुषी गुजर हे कलाकार पडद्यावर झळकणार आहे। पाहुणे कलाकार म्हणून गौतमी पाटील, सिमरन पडद्यावर दिसणार। या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संतोष कुमार असून सहदिग्दर्शक हर्षद विरकर यांनी त्यांची भूमिका पार पाडली। या चित्रपटाच्या निर्मितीची बाजू वीणा आनंद खोडवे यांनी सांभाळली असून हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी कार्यकारी निर्माता म्हणून नवनाथ दरोई यांनी कामकाज बघितले। यावेळी चित्रपटाचे डीओपी उन्मेष कबरे, राज सुरवाडे व अन्य आय फोकस स्टुडिओतील मान्यवर उपस्थित होते। मी प्राध्यापक डॉक्टर मंगेश बनसोड। मी आत्ताच आय फोकस स्टुडिओमध्ये मुंबईच्या त्रिदेव फिल्म्स निर्मित आणि के संतोष कुमार लिखित दिग्दर्शित सिनेमा एक क्षण विलक्षण त्याचा प्रिव्ह्यू बघितला। खरं म्हणजे नेर सारख्या यवतमाळ जिल्ह्यातल्या गावातनं ही मंडळी काम करत आहेत आणि वीणाताई खोडवे याच्या प्रोड्युसर आहेत, नवनाथ दरोई हे कार्यकारी निर्माता आहेत आणि ही मंडळी ज्या कष्टानं आणि ज्या उत्सुकतेपोटी आणि ज्या एन्थुजियाझमने काम करत आहेत आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचं एक प्रोडक्शन नेर सारख्या गावातनं होत आहे ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे। माझ्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा। एक मनोरंजनासाठी चांगला चित्रपट आपल्या सर्वांच्या समोर येईल अशी आशा बाळगतो। थँक्यू। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर।